मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसणार आहेत। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेबाबत जरांगे पाटील साशंक आहेत। त्यामुळे आरक्षण पदरात पडल्याशिवाय माघार नाही असं सांगत त्यांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय। पाहुयात या संदर्भातला खास रिपोर्ट। मनोज जरांगे पाटलांचं पुन्हा उपोषणास्त्र। आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर संशय। जरांगे झुंडशाही करत असल्याचा भुजबळांचा आरोप। मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणास्त्र बाहेर काढलंय। मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहेत। कुणबी दाखल्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या GR बाबत सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। राज्य सरकार मराठ्यांसोबत दगाफटका करण्याच्या तयारीत असल्याचा संशयही जरांगेंनी व्यक्त केलाय। यावेळच्या उपोषणात औषधोपचार आणि पाणीही पिणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। आमरण उपोषण उद्या सुरू होणार आहे 10 वाजता। बैठक पण होणार आहे आणि लगेच आमरण उपोषण सगळे सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी। यावेळच्या आमरण उपोषणाचं स्वरूप कसं असणार आहे? यावेळेस पाणी सुद्धा नाही, उपचार सुद्धा नाही, काहीच नाही। बर, त्यापेक्षाही कठोर। बर, मनोज जरांगे पाटील हे झुंडशाही करत असल्याचा आरोप छगन भुजबळांनी केलाय। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या ही आमची मागणी आहे, पाठिंबा आहे। तो आता प्रयत्न होत आहे, पण तुम्ही जे आहे आम्ही आरक्षण सगळ्या मराठ्यांना ओबीसीतूनच घेणार असं म्हणून जे आहे, जे झुंडशाही जी करतात आणि बॅकडोर एंट्रीने तुम्ही ओबीसीमध्ये घुसताय। मराठा आरक्षणासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाला यश मिळालं की नाही याबाबत आता शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे। त्यातच आता जरांगेंनी पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलंय। त्यांच्या यावेळच्या आंदोलनाला मराठा समाजाचा पाठिंबा मिळतो की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।